कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे। ईव्हीएम वरून आयोगावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतलाय। कर्नाटकमधील या निर्णयावरून राज्यातही वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांचं राज्य निवडणूक आयोगाला लक्ष केलंय। कर्नाटकात स्थानिक निवडणुकीतून ईव्हीएम हद्दपार। ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होणार मतदान। बंगळुरू महापालिकेसह झेडपी निवडणुकीत वापर। ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय। कर्नाटकातील स्थानिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी थेट बॅलेट पेपरवर घेतल्या जाणार आहेत। निवडणूक आयोगानं त्याबाबत सोमवारी अधिकृत घोषणाही केली आहे। सिद्धरामय्या सरकारनं सप्टेंबर 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला जावा अशी शिफारस केली होती। त्यानंतर कर्नाटक राज्य निवडणूक आयोगानं कायदे तज्ज्ञांसह संबंधितांशी सल्लामसलत करून असा निर्णय जाहीर केला आहे। कर्नाटकमध्ये ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे। बंगळुरू महापालिकेसह झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत वापर केला जाणार आहे। सिद्धरामय्या सरकारच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय आलाय। बॅलेट पेपरचा निर्णय दबावाखातर नाही। 25 मे 2026च्या नंतर या निवडणुका होणार आहेत। बंगळुरू प्राधिकरणाअंतर्गत 5 नगर परिषदा निवडणुकीतही बॅलेट पेपरचाच वापर होणार आहे। बॅलेट पेपर वापरण्यास कायद्यात कुठेही अडचण नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं। निवडणुकीत बॅलेट पेपर वापर करणं हा एक पर्याय आहे। ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये कुठलीही त्रुटी नाहीये। दरम्यान कर्नाटकातला दाखला देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राज्य निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली आहे। राज्य निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा मांडलिक बनल्यानं इथं असा निर्णय होऊ शकत नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। इथला निवडणूक आयोगाला म्हणजे कळत नाही ना, इथल्या निवडणूक आयोगांची बुद्धी जरा भ्रष्ट स्वरूपाची झाल्यासारखी लोकांना वाटत आहे आणि ती हिंमत करत नाही। हे इथला निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचा मांडलिक झालेला आहे। आता मांडलिकत्व स्वीकारणारा स्वायत्त गमवणाऱ्याकडून आपण काय अपेक्षा करणार? कुठल्या पारदर्शकतेची अपेक्षा करू? कुठे स्वच्छपणे निवडणुका होण्याची अपेक्षा करू? खासदार संजय राऊतांनी हाच धागा पकडत भाजपला डिवचलं। बॅलेट पेपरमुळे भाजपला त्यांची जागा कळेल असा टोला राऊतांनी लगावला। तर जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बॅलेटवर मतदान घ्यायला काय हरकत आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या। राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 5व्या क्रमांकावर गेला। कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही। तेलंगणाने केल्या होत्या, तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या। आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी मागणी करते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा, काहीच हरकत नाही। आणि आमची तर मागणी आहेच की जर ईव्हीएमवर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात, बॅलेटवर गेला प्रॉब्लेम काय? ईव्हीएमवरनं सुरू असलेल्या संशय कल्लोळात कर्नाटक निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। हा निर्णय मतदार सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही भावणार की नाही हे 25 मे नंतर होणाऱ्या निवडणुकीतनं स्पष्ट होईलच। कर्नाटकातल्या या निर्णयामुळे इतर राज्यांमध्येही ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरच्या मागणीला जोर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।